सकाळचे 6:07 झालेले आहे मैत्रिणींनो, आणि अजून अंधाराची मी आता लाईट लावली. गुड मॉर्निंग सगळ्या मैत्रिणींना. आणि आता मी आंघोळ करून घेते. आणि आता आंघोळ पण झालेली आहे आणि मी आता किचनमध्ये आलेली आहे. सकाळी केस विचारायला मला एवढा काही वेळ राहत नाही, त्याच्यामुळे मी विचारत नाही. तर इथं दोडक्याची भाजी टाकली मी. सार्थकच्या डब्याला नाही द्यायची, ती डब्यासाठी वेगळं करणार आहे. तर इथे दोडक्याच्या भाजीत मीठ, लाल तिखट, हळद, जिरे, मोहरी असं टाकून एकदा मिक्स करून घेतले. आणि मग त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. 2 माणसांपुरतीच ही भाजी बनवणार आहे, कारण आज सोमवार आहे. शेंगदाण्याचा कूट टाकून त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे. 2 माणसांपुरती होईल इतपतच. आणि मग म्हटलं आता चपात्या वगैरे करून घ्यावा. पटकन मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि चपात्या आता करून घेते. एक भाजी शिजते दोडक्याची आणि एकीकडं चपात्या करून घेते. आणि आता चपात्या नेहमीप्रमाणे चपात्यांची मी गोळे करून ठेवलेले, म्हणजे पटकन चपात्या होत्या म्हणून. आणि गृहिणीला कितीही कंटाळा आला तरी स्वयंपाकाचं काम करावंच लागतं, संध्याकाळी पण आणि सकाळी पण. गृहिणीचा एकही दिवस असा रिकामा नसतो, तिला रोजचेच कामं असतातच. पण काय करणार, करावंच लागतं. चला तर आज सोमवार असल्यामुळे म्हटले फराळाचं करून घ्यावा. साबुदाण्याचे पापड तळले आणि काही थोडेफार वेफर पण तळले. म्हटले आपण पण खाऊ, आणि तळलेचे पदार्थ असतात ते मुलं पण खातात, मुलांना पण आवडतात. मग आता सार्थकला पण आवडतात. तर हा 4था सोमवार आहे आणि आता श्रावण संपेल 23 तारखेपासून. तर इथे वेफर तळून झालेली आहे आणि सार्थकने घेतलेली आता खायला. तर मी तोपर्यंत त्याचा टिफिन पण भरला आणि सगळं किचन वट्टा म्हटले क्लीन करून घ्यावा एकदा. सगळे सामान जिथे आहे तिथे व्यवस्थित ठेवून द्यावं, कारण ह्या वेळेसच करावं लागतं. नंतर मग तो खूप पसारा पडतो, परत आवरायचा कंटाळा येऊन जातो. त्याचा टिफिन भरलेला आहे मी. तर किचन माझा पुसून झालेला आहे आणि तिथे जे सफेद डाग आहे ना, ते लिंबाचे पडलेले. किचनमधलं आवरून मग आता ह्या रूममध्ये आले आणि आता इकडचा पसारा आवरून घेते सगळा. कॉटवरचा पसारा, इथे दादाचं दप्तर, पण त्याला शाळेत जायचं आहे आता, तर त्याचा अजून वेळ नाही झालेला, मग तो घरीच आहे अजून. तोपर्यंत मग मी आवरून घेते आता हा पसारा सगळा कॉटवरचा. आणि आता श्रावण संपल्यावर लगेचच हरतालिका आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, म्हणजे मी टाकलेली व्हिडिओंची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत येईल. व्हिडिओ संपूर्ण बघा. माझा पसारा आता आवरून झालेला आहे ह्या कॉटवरचा. आता तिकडचा कॉट राहिला, मी दप्तर तिथे नेऊन ठेवले सार्थकचं. आणि तिथे चिकोनी पण खूप पसारा घातलेला आहे, त्याचा पसारा सगळा आवरून घेतला आहे आता मी. राहिलेले माझे काम थोडे फास्टमध्ये मग करून घेतले मी. कॉटवरून पण मी असं झाडू फिरवत असते, जेणेकरून धूळ काही असेल ती निघून जाईल, झटकून जाईल, वरती धूळ राहणार नाही. आपण त्याच्यावर बसायला गेल्यावर आपल्याला छान वाटलं पाहिजे, म्हणून सगळं असं झाडून घेत असते मी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.